भगवान श्रीराम नवमी निमित्ताने आयोजित विराट हिंदू संमेलनात आमदार गोपीचंद पडळकर आणि तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करत धर्मांतराच्या मुद्द्यावर जोरदार भाष्य केलेत। सभेत बोलताना दोन्ही नेत्यांनी धर्मांतराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत तरुणांनी आपल्या धर्म आणि संस्कृतीबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले। समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांविरोधात एकजूट आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। भाव की फोर्स आएगी और मुझे लंगड़ा करेगी, ये होना चाहिए ना। अभी आपने इतना मेहनत करके एक इतना अच्छा बिल पेश किया है, इतना अच्छा बिल आपने पास किया है जिसमें हिंदुओं को धर्मांतरण करने के लिए 7 साल की सजा, 1 लाख का जुर्माना लगाया है। दूसरा, अगर SC समाज के हमारे भोले भाले भाई बंधुओं को, परिवार को अगर कन्वर्ट किया जाता है तो 7 साल की सजा, 5 लाख का जुर्माना लगाया है। बहुत बहुत अच्छी बात है, इसके लिए मैं धन्यवाद प्रकट करता हूं। लेकिन जहां जहां भगवादारी सरकार है मित्रों, वहां पर इस प्रकार के अच्छे कानून बन रहे हैं। एक दिन पहले हमारे छत्तीसगढ़ की विधानसभा में भी धर्मांतरण के ऊपर एक बहुत ही सख्ती कानून बना। हमारे विष्णुदेव साई जी ने एक इतना सख्ती से कानून पास किया है कि अगर कोई भी हिंदुओं का धर्मांतरण करे उसको उम्र कैद की सजा होगी। उतना सख्ती से उन्होंने कानून पास किया है। मैं हमारे छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री जी, गृह मंत्री जी, उप मुख्यमंत्री जी को भी धन्यवाद प्रकट करता हूँ। सारे विधायकों को धन्यवाद प्रकट करता हूँ जिनकी छत्तीसगढ़ में सबसे ज्यादा धर्मांतरण हिंदुओं का होता है। मेरे मित्रों, सबसे ज्यादा भलाई के पात्र हैं ये सभी लोग। 12 राज्य ऐसे हैं मेरे मित्रों जहां जहां पर भगवे को आप लोगों ने खड़े किया, जहां जहां पर भगवे को हमारे हिंदू समाज ने खड़े किया है, वहां वहां पर अच्छे कानून बन रहे। लेकिन कानून बनने से कुछ नहीं होगा, कानून में इंप्लीमेंट भी होना चाहिए, कानून सख्ती से पालन भी होना चाहिए, तभी उस कानून की कोई मर्यादा रहेगी। नहीं तो मुश्किल है। हमारे इस सोलापुर के कईयों क्षेत्रों में ये लैंड माफिया लैंड जिहाद कर रहे हैं। हमारे मेयर साहब जी उपस्थित है। मेयर साहब जी, एक 4-5 नए बुलडोजर आप खरीद लो। आप बताइए कि कौन से ऐसे नौजवानों की फौज चाहिए आपके पीछे चलेगी? बस चला दो, क्योंकि सरकारी जमीनों पर लैंड जिहाद हो रहा है। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर परिसरातील काही छोट्या समाजाचे इतर समाजाकडून धर्मांतर करून अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यावर घणाघात केला। समाजातल्या बांधवाला या पादरी लोकांनी गाठलं आणि त्याला सांगितलं तुमचा देव असा आहे, तुमचा देव तसा आहे, शिबिगाळ अमुक तमुक। ते रोज जात होते त्यांच्याकडं 2-4 महिने आणि मग त्यांचं मन परिवर्तन केलं आणि मन परिवर्तन केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचे देव देवाऱ्यातनं काढून टाका। म्हणजे म्हणले देवाऱ्यातनं आमचे देव कसे काढायचे? आमचे पिढ्यापासून आलेले देव आहेत। नाही म्हणले ते देव तुमच्या काही कामाचे नाही। शिव्या, शाप आणि आपल्या लोकांचं धाडस होईना देवाऱ्यातनं देव काढायचे। मग त्यांनी देवाऱ्यातले देव काढले, त्याच्यावरती नाचले, तुडवले। ते देव एका पिशवीत भरले, त्यांना घेऊन एका दुकानात गेले आणि ते मूर्ती सगळ्या वितळवल्या, पितळेच्या मूर्ती वितळवल्या। ते वितळवल्याच्या नंतर ते म्हणाले की याचं मटण घ्यायचं। त्या मूर्ती, ज्या देवाच्या मूर्ती वितळवल्या, त्याचे जे पैसे आले त्याचं त्यांनी मटण घेतलं आणि त्यांच्या घरच्या लोकांना खाऊ घातलं। ह्या भडव्यांना माझा सवाल आहे, तुम्हाला इतका द्वेष कशासाठी आहे? हिंदू धर्माचा देश। मी नाव देतो, त्याचा मोबाईल नंबर देतो, माझ्या पत्रकार मित्रांना देतो। जे कोणी हे महाराष्ट्रामध्ये असं होत नाही म्हणणार आहेत त्यांनाही त्यांचा नंबर देतो, त्यांना जाऊन त्यांना भेटा। त्यांचा एक दुसरा नातेवाईक आहे, अंकलखोप नावाचं गाव आहे तिथला, त्याला तर त्यांनी धर्मांतरित करून पादरी करून टाकला होता। 18 वर्ष त्यांनी धर्मांतरणाचं काम केलं। त्यांच्या लक्षात ही चूक आल्याच्या नंतर ते त्यांनी सोडून दिलं आणि परत ते हिंदू धर्मामध्ये आले। हे माझ्या जिल्ह्यातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय। हे असं गावागावात चालू आहे, घराघरामध्ये चर्च सुरू आहेत, बेकायदेशीरपणे चर्च बांधलेत। मी इथल्या कलेक्टर साहेबांना सोलापूरच्या, मी इथल्या आयुक्त साहेबांना महानगरपालिकेच्या, जेवढा नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती सोलापूर जिल्ह्यात आहेत
त्या सीओ साहेबांना आणि तालुक्याच्या सगळ्या तहसीलदारांना आवाहन करतोय, जेवढं अतिक्रमण सरकारी जागेत झालाय, गायरांची जागा असेल, महाराष्ट्र शासनाची जागा असेल किंवा अन्य कुठल्या सरकारच्या फॉरेस्टची जागा असेल, जिथं जिथं बेकायदेशीरपणे प्रार्थना स्थळ बांधलेली आहेत, ते सगळी प्रार्थना स्थळ बेकायदेशीर उद्ध्वस्त करून टाका, ही आमच्या आजच्या मेळाव्याची मागणी आहे. बरोबर ना? कुणाकुणाला वाटतंय? बघा पत्रकार मित्रांनो, आमच्या सगळ्या गड्यांना वाटतंय जर चुकीचं काय असेल तर ते उद्ध्वस्त झालं पाहिजे, 100% उद्ध्वस्त झालं पाहिजे. धर्मांतरण करण्यासाठी गावात कोण आला त्याला तुम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? दादा बघा, हे म्हणते, मी नाही म्हणत, हे म्हणते बडवलं पाहिजे. का बडवू नये? काय रे, हिंदू धर्म म्हणजे काय? तुम्ही कुणी पण यावं लचकं तोडावा असा विषय आहे का? जर कुणी धर्मांतरण करण्यासाठी तुमच्या गावामध्ये आला, पहिला दंडका हातामध्ये घ्या. जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यासाठी कुणी आला, हिंदू धर्माचा तो स्वभाव नाही आहे. आम्ही कधी गेलो धर्मांतरण करण्यासाठी? गेलो का कधी? आम्ही आमच्या नादात, आमच्या डोक्यात पण हे नाही. पण ज्यानं त्यानं यायचं, लचके तोडायचं, ज्यानं त्यानं यायचं, मंदिराची विटंबना करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करायची, अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये विटंबना करायची, महादेवाच्या नंदीची तोडफोड करायची. कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणं याचा अर्थ तुम्हाला ते चेक करतायत, कारण आपली आस्था आहे, त्यांना माहित आहे सर्वात जास्त आम्ही कुणाला मानतो? छत्रपती शिवाजी महाराजांना. सर्वात जास्त आम्ही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.